डिलिमिटेशन म्हणजे मतदारसंघ फेररचना करण्यासाठी दिल्लीत मोठा गोंधळ सुरू झालाय. यासाठी 16, 17 आणि 18 एप्रिलला सरकारनं संसदेचं विशेष अधिवेशनही बोलवलंय. पण यामध्ये महिला आरक्षणाला डिलिमिटेशनची म्हणजेच मतदारसंघ फेररचनेची जोड देणारं विधेयक आणल्यामुळं नवा वाद निर्माण झालाय. या चर्चेच्या केंद्रस्थानी एक राज्य आहे, ते म्हणजे आसाम. आसाममधल्या डिलिमिटेशनची देशभरात अचानक का चर्चा सुरू झाली? या प्रश्नाचं उत्तर 15 एप्रिलला काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या एका ट्विटमध्ये मिळतं. राहुल गांधी यांनी या ट्विटमध्ये 3 नकाशे शेअर करत आरोप केलाय की 29च्या निवडणुकीसाठी जेरीमँडरिंग म्हणजेच सोयीनुसार मतदारसंघाची मोडतोड करून लोकसभेच्या जागा 850 पर्यंत वाढवण्याचा सरकारचा अत्यंत धोकादायक डाव आहे. त्यांनी स्पष्टपणे म्हटलंय की भाजपनं आसाम आणि जम्मू काश्मीरमध्ये डिलिमिटेशनचा गैरवापर करून विरोधी पक्षांच्या प्रभावाखालील भागांची मोडतोड केली आहे. त्यामुळेच आसाममध्ये काय झालंय की डिलिमिटेशनचा विषय येताच विरोधी पक्षांच्या छातीत धडकी भरतीये. हेच समजून घेणं खूप महत्वाचं आहे, कारण आसाममध्ये जे घडलं तो भविष्यात देशात काय घडू शकतं याचा एक प्रयोग आहे असं म्हटलं जाते. त्यामुळे हे सगळं पॉलिटिक्स समजून सांगणारा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, मी सदानंद घायल, तुम्ही बघताय टीओडी मराठी. डिलिमिटेशन म्हणजे काय, त्याचे 2 निकष. सुरुवातीलाच आपण डिलिमिटेशन प्रक्रियेतील तांत्रिक विरोधाभास समजून घेऊया. डिलिमिटेशन म्हणजे लोकसंख्येच्या आधारावर मतदारसंघाच्या नव्यानं सीमा निश्चित करणं. शक्यतोवर प्रत्येक मतदारसंघातली लोकसंख्या आहे ती एकसारखी राहील असा याचा उद्देश असतो. पण आसामच्या बाबतीत या मूळ उद्देशालाच कसा छेद दिला गेलाय हे काँग्रेस नेते गौरव गोगोई यांनी संसदेत पुराव्यासह मांडले. गोगोई यांनी संसदेत एक प्रश्न विचारला. ते म्हणाले, देशात एकाच काळात 2 राज्यांमध्ये परिसीमन म्हणजेच डिलिमिटेशन झालं. जम्मू काश्मीरमध्ये डिलिमिटेशन करताना स्वतंत्र डिलिमिटेशन कमिशन नेमलं गेलं आणि तिथं 2011च्या जनगणनेचा आधार घेतला गेला. मात्र त्याच वेळी आसाममध्ये हे काम थेट निवडणूक आयोगाकडे देण्यात आलं आणि तिथं 2001च्या जनगणनेचा आधार घेण्यात आला. 2011ची अधिकृत आकडेवारी उपलब्ध असतानाही आसामसाठी 2001चा जुना डेटा का वापरला? हा प्रश्न निवडणूक प्रक्रियेच्या संपूर्ण पारदर्शकतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करतो. याच प्रक्रियेबद्दल इंडियन एक्सप्रेसनं एक नवी बाजू समोर आणली आहे. निवडणूक आयोगानं 1 जानेवारी 2023 पासून राज्यात कोणत्याही नव्या प्रशासकीय बदलांवर म्हणजेच जिल्ह्यांच्या सीमा बदलणं वगैरे सारख्या गोष्टींवर बंदी घातली होती. पण या बंदीच्या 1 दिवस आधीच आसामच्या राज्य मंत्रिमंडळानं राज्यातल्या 4 नव्या जिल्ह्यांचं जुन्या जिल्ह्यांमध्ये विलिनीकरण करण्याचा निर्णय घेतला. विरोधकांच्या मते हा निर्णय प्रशासकीय सोयीसाठी नाही, तर विशिष्ट समुदायांचं, अल्पसंख्याकांचं प्राबल्य असलेल्या जिल्ह्यांची लोकसंख्या बहुसंख्याक भागात मिसळून राजकीय समतोल बिघडवण्यासाठी घेण्यात आला होता. जागा तेवढ्याच, पण सीमामध्ये मोठे बदल. आसाममध्ये लोकसभेच्या 14 आणि विधानसभेच्या 126 जागा आहेत. डिलिमिटेशन मध्ये या जागांची संख्या 30 ठेवण्यात आली आहे, पण मतदारसंघाच्या आतल्या ज्या सीमा आहेत त्याच्यामध्ये मोठी मोडतोड करण्यात आली आहे. यालाच राज्यशास्त्राच्या भाषेत पॉलिटिकल कार्टोग्राफी किंवा जेरीमँडरिंग म्हणजे मतदारसंघाची मोडतोड करणं असं म्हटलं जातं. संसदेत बोलताना गौरव गोगोई यांनी आकडेवारी देत सांगितलं की आसाममध्ये आता एक लोकसभा मतदारसंघ 14 लाख मतदारांचा आहे, तर दुसरा मतदारसंघ तब्बल 26 लाख मतदारांचा आहे. राहुल गांधी यांनीही त्यांच्या ट्विटमध्ये हाच धागा पकडत सांगितलं की काही मतदारसंघात 8 लाख मतदार आहेत, तर काहींमध्ये 25 लाख मतदार आहेत. एकाच राज्यातल्या 2 खासदारांच्या मतदारांमध्ये 12 लाखांचा फरक कसा असू शकतो? यातून प्रशासकीय सोय कशी साधली जाणार आहे हा प्रश्नच आहे. गौरव गोगोई यांनी भौगोलिक सलगतेचा मुद्दाही उपस्थित केलाय. त्यांच्या मते मतदारसंघाची अशी काही मोडतोड केली आहे की एका नदीच्या या पारचा भाग आणि डोंगराच्या पलीकडचा भाग एकाच मतदारसंघात जोडला गेलाय. राहुल गांधी यांनीही आपल्या ट्विटमध्ये कोणत्याही भौगोलिक सलगतेविना नद्या आणि पर्वतांनी विभागलेले भाग एका मतदारसंघात जोडल्याचा मुद्दा मांडलाय. यावर इंडिया टुडेचे पत्रकार कौशिक डेका यांनी दिलेला एक दाखला अत्यंत सूचक आहे. त्यांनी एका भाजप नेत्याचा हवाला देत विश्लेषण करताना सांगितलं की डिलिमिटेशन करताना प्रत्येक मतदारसंघ एका ऑक्टोपस सारखा बनवला गेलाय, ज्याचे 8 हात वेगवेगळ्या दिशांनी पसरलेत आणि त्याच्यामध्ये इतर मतदारसंघ जोडले गेलेत. ही अत्यंत हुशारीनं केलेली भौगोलिक मोडतोड आहे असं म्हणायला इथं वाव आहे. अल्पसंख्याक प्रतिनिधित्वाला बसलेला फटका. आता या सर्व भौगोलिक मोडतोडीचा थेट राजकीय परिणाम काय झाला हे आपण अधिकृत आकडेवारीतूनच समजून घ्यायला पाहिजे. इंडियन एक्सप्रेसच्या एका विश्लेषणामध्ये हे चित्र अत्यंत स्पष्टपणे मांडण्यात आले. आसाममध्ये डिलिमिटेशनच्या आधी सुमारे 35
ते 45 मतदारसंघामध्ये मुस्लिम मतदारांचा प्रभाव निर्णायक मानला जात होता. मात्र नव्या सीमारचनेनंतर हा आकडा निम्म्यावर म्हणजे केवळ 22 ते 23 मतदारसंघावर येऊन ठेपलाय. हे कसं साध्य केलं किंवा कसं झालं? तर याचं मोठं उदाहरण इंडियन एक्सप्रेसनं बराक व्हॅलीतल्या हैलाकंडी जिल्ह्याचं दिलंय. पूर्वी हैलाकंडी जिल्ह्यात विधानसभेच्या 3 जागा होत्या, त्या आता 2 वर आल्यात. इथं अलगापूर आणि काटलीचेरा या 2 वेगवेगळ्या मतदारसंघांना एकत्र करून एक नवा मोठा मतदारसंघ बनवला गेलाय. या एकाच नव्या मतदारसंघात आता तब्बल 80% मुस्लिम मतदार म्हणजे मुस्लिम पॉप्युलेशन ती एकवटली आहे. उरलेल्या हैलाकंडी मतदारसंघाची रचना अशी काही केली आहे की तिथं आपोआप हिंदू मतदारांचं बहुमत झालंय. म्हणजेच 3 पैकी 2 जागांवर निर्णायक असलेला समुदाय आता फक्त एका मोठ्या जागेवर सीमित झालाय. दुसरं उदाहरण स्वतः गौरव गोगोई यांच्या कालियाबोर या जुन्या मतदारसंघाचं आहे. डिलिमिटेशनमध्ये या मतदारसंघाचं नाव बदलून काझीरंगा करण्यात आले. या नव्या काझीरंगा मतदारसंघातील मुस्लिम बहुल भाग शेजारच्या नागाव मतदारसंघात जोडण्यात आलाय. यामुळं गोगोई यांना त्यांच्या हक्काची सीट सोडून शेजारच्या जोरहाटमधून निवडणूक लढवावी लागली. याशिवाय राखीव जागांचा अत्यंत कल्पक वापर करण्यात आलाय. बारपेटा आणि छबुआ यासारख्या अनेक मुस्लिम बहुल जागांवर अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीचं आरक्षण लागू करण्यात आलंय. म्हणजे त्या जागा ह्या प्रवर्गासाठी सोडण्यात आल्या. राज्यात एससी प्रवर्गाच्या मतदारसंघाची संख्या 8 वरून 9 आणि एसटी प्रवर्गाच्या जागा 16 वरून 19 करण्यात आल्यात. यामुळं त्या मतदारसंघामधील लोकसंख्या त्या प्रवर्गाची तेवढीच आहे, पण तिथून स्थानिक अल्पसंख्याक उमेदवार निवडणूकच लढणार नाहीत अशी व्यवस्था या डिलिमिटेशनमुळे झाली आहे. राष्ट्रीय राजकारणावरील संभाव्य परिणाम. आसामचं हे मॉडेल देशभरात चर्चेत येण्याचं मुख्य कारण म्हणजे हाच प्रयोग आता राष्ट्रीय पातळीवर राबवला जाण्याची इंडिया आघाडीला वाटणारी भीती. राहुल गांधी यांनी उघडपणे ही चिंता, ही भीती बोलावून दाखवली आहे. महिला आरक्षणाच्या नावाखाली डिलिमिटेशनचा वापर करून सरकार 2029च्या निवडणुकांसाठी स्वतःच्या फायद्याचं गणित जुळवतंय असं त्यांचं म्हणणं आहे. विशेषतः दक्षिण आणि ईशान्य भारतातील राज्यांसाठी हा मुद्दा अस्तित्वाचा आहे. गौरव गोगोई यांनी संसदेत एक महत्वाचा ऐतिहासिक दाखला दिला. ते म्हणाले की देशात राज्यांची निर्मिती झाली तेव्हा ती लोकसंख्येच्या आधारावर नाही तर भाषिक आधारावर झाली होती. ईशान्येतील ट्राईब्स म्हणजे जे आदिवासी समुदाय आहेत किंवा राज्यांची लोकसंख्या कमी असली तरी त्यांना संसदेत समान आवाज मिळावा, समान प्रतिनिधित्व मिळावा, हा राज्यघटनेचा इथं मूळ हेतू होता. फक्त जनगणनेच्या आणि वाढत्या लोकसंख्येच्या आधारावर लोकसभेच्या जागा 885 पर्यंत वाढवल्या, तर दक्षिण भारत आणि ईशान्य भारतातील ज्या राज्यांनी कुटुंब नियोजन करून लोकसंख्या नियंत्रणात ठेवली त्यांचं संसदेतलं राजकीय वजन आणि अस्तित्वच धोक्यात येईल. थोडक्यात काय तर मतदारसंघ फेररचना ही केवळ नकाशावरील रेषा मारण्याचं एक प्रशासकीय काम किंवा प्रक्रिया उरलेली नाही, तर आसामच्या उदाहरणावरून सिद्ध होतंय की जुन्या जनगणनेचा वापर करून भौगोलिक सलगतेला बगल देऊन आणि पक्षाला अनुकूल असलेल्या विशिष्ट समुदायांचं राजकीय प्रतिनिधित्व कमी करण्यासाठी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीनं राजकीय हेतू साध्य केले जाऊ शकतात. आसामच्या प्रयोगशाळेत तयार झालेले हे मॉडेल आता खरोखरच देशभरात लागू होणार का आणि देशाचा राजकीय भूगोल कायमचा बदलणार का हे बघणं महत्वाचं असणार आहे. पण तुम्हाला काय वाटतं, डिलिमिटेशन बद्दलची विरोधी पक्षांची जी चिंता आहे ती योग्य आहे का? डिलिमिटेशनमुळे विरोधी पक्षांचं राजकारण खरंच संपणार आहे का? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रमंडळींना शेअर करा आणि अशाच अभ्यासपूर्ण राजकीय विश्लेषणासाठी आपल्या टीओडी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद.